आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण त्यावेळी तिचा पडलेला चेहरा बघायला आपण तिकडे नसू ना. देवा, मोठ्या संकटात अडकून पडलो आम्ही सगळेच. बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये. आता तूच आम्हाला मार्ग दाखव, नाहीतर सगळं कठीण होऊन बसेल. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकीला भोगावी लागेल. देवा परमेश्वरा, आता फक्त तुझाच आधार आहे. हिशोबाच्या वहीचं हिशोबाचं रजिस्टर झालं तरी यांचं कर्ज काही फिटेना. आता काय उभे आहेत देवासमोर हात जोडून? हे आपलं बरं आहे. जेव्हा करायला पाहिजे होतं तेव्हा काही केलं नाही. तेव्हा इथे घोरात पडल्या होत्या, छान झोपा काढत होत्या. आणि आता देवासमोर हात जोडताय. तेव्हा कशाला करायचं मग निष्काळजीपणा? काही नाही. मला तर वाटतं सोनं या दोन्ही मायलेकींनीच लंपास केलास. सोनं बघून डोळे फिरले असतील, हाफ सुटली असेल, लपवून ठेवले असतील कुठे. ताई म्हणजे काही तू नाहीयेस. आणि सई आता जहागीरदारांची सून आहे. जे सोनं चोरीला गेलंय ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त सोनं तिच्याकडे असेल. नुसती जहागीरदारांची सून होऊन काय होतंय? मोठेपणा टिकवता पण यायला हवा. माझ्या लेकीनं माघार घेतली म्हणून ती जहागीरदारांची सून झाली. नाही तर उभ्या आयुष्यात तिला असं स्थळ मिळालं नसतं. जहागीरदारांची सून. पण झालंय ना आता लग्न. आता तू दुस्वास करून काय उपयोग आहे? आणि हे बघ, ताईला आणि सईला नावं ठेवण्यापेक्षा स्वतःच्या वागण्यामध्ये जरा सुधारणा करा. म्हणजे उरलेलं आयुष्य जाईल ना, त्याच्यात काहीतरी पुण्याचे क्षण जमा होतील. अहो, माझ्या लेकीच्या सुखाचा विचार करते म्हणजे मी काहीही पाप करत नाही असं मला वाटतं. नाही, तुम्हाला वाटू दे तसं. आणि वंश सुद्धा करतातच की आपल्या लेकीच्या सुखाचा विचार. तेव्हा नाही तुम्हाला असं वाटत? आणि मीच डोळ्यात खुपते तुमच्या. पण ताई कोणाचं वाईट व्हावं असं चिंतत नाही. उलट अंजलीचं चांगलंच व्हावं असं तिला वाटतं. आता काय सांगू मी सरांना? घरी गेल्यावर सरांना सोनं चोरीला गेलंय हे कळणारच आहे. तेव्हा कसं वाटेल त्यांना? नाही, त्यापेक्षा मी एक काम करते, आत्ताच त्यांना सगळं खरं सांगून टाकते. सर, हा माझ्या घरचा रस्ता नाहीये. आपण कुठे दुसरीकडे जातोय का? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला का? सोनं चोरीला गेलंय ना सई. विसरलात का? तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये सई. महत्वाचं हे की तुम्ही मला हे सांगितलं का नाही. सर, ते तुम्हाला त्रास झाला असता म्हणून नाही सांगितलं. सिरियसली सई, सिरियसली. मी तुम्हाला याआधी कितीतरी वेळा सांगितलं की आपण पार्टनर्स आहोत. आपण एकमेकांबरोबर शेअर नाही करणार तर कोण करणार? आपल्याला काय वाटतंय, आपण काय फील करतो, या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांबरोबर शेअर करायलाच हव्या ना. हे मला सांगा, तुमच्या करता थोडा त्रास सहन करू शकत नाही का? सॉरी सर, मी नाही करणार इथून पुढे असं काही. पण मला सांगा ना, तुम्हाला कसं कळालं? नाही तुषार,
सोनं चोरीला गेलंय हे मी अजून देवांश सरांना नाही सांगितलेलं. आणि मी जर ऑफिशियली तक्रार केली ना तर माझ्या घरी कळेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मला ना असं काही घडू द्यायचं नाही सांगायचंय मला घरात. सर सॉरी, मी खरंच सांगते, तुमच्यापासून हे सगळं लपवताना मला खरंच आनंद नव्हता होत. एक्झॅक्टली तेच तर म्हणतोय ना मी. ही गोष्ट माझ्यापासून लपवण्याची काही गरजच नव्हती सई. इनफॅक्ट तुम्ही जर मला हे सांगितलं असतं तर तुम्हाला जरा रिलॅक्स वाटलं असतं, तुमच्या मनावरचा भार कमी झाला असता. आणि मे बी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प पण करू शकलो असतो हे सगळं सॉल्व्ह करायला. सी सई, आईने दिलेलं चॅलेंज तुम्ही जिंकावं असं मला सुद्धा वाटतं, ऑफकोर्स वाटतं. मग तुम्हाला असं का वाटलं की या सगळ्यात मी तुमची हेल्प करणार नाही किंवा या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होईल? सर मला वाटतं की तुम्हाला खूप वाईट वाटेल. काय? मला सांगा सई, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी हे सगळं मुद्दाम केलंय का? नाही ना. मग का वाईट वाटेल मला किंवा का त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा मला? एनिवे ते सगळं सोडा. मला सांगा, पोलिसांमध्ये कंप्लेंट केली ना तुम्ही? सिरियसली सई, सिरियसली तुम्ही अजूनपर्यंत पोलिसांमध्ये कंप्लेंट केलेली नाहीये? अरे मग कसं शोधून काढणार त्या चोरांना? सर मी जर पोलिसात तक्रार केली असती ना तर भैरवी मॅडमना समजलं असतं. आणि तुमच्या कितीतरी साऱ्या ओळखी आहेत ना सर, भैरवी मॅडम पर्यंत ही गोष्ट पोचायला असा कितीसा वेळ लागला असता. आणि परत त्यांनी माझ्या घरच्यांचा अपमान केला असता, आमचा पाण उतारा केला असता आणि नेहमीप्रमाणे बोलून दाखवलं असतं की तुम्ही बेजबाबदार आहात, तुम्हाला काहीच सांभाळता येत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि हे सगळं मला नव्हतं ऐकून घ्यायचं, मला हे सगळं सहन पण झालं नसतं म्हणून नाही तक्रार केली मी. करेक्ट आहे सई, करेक्ट आहे. पण आता जर चोरी झाली आहे आपल्याला पोलिसांमध्येच कंप्लेंट करावी लागेल ना, कारण चोरांना तर तेच शोधणार ना. हे तर सिंपल आहे. हो सर, माझा एक मित्र आहे तुषार म्हणून, तो पोलिसच आहे आणि तो मदत करतोय पण अनऑफिशियली. ओके पण हे अनऑफिशियली नाही चालणार, आपल्याला ऑफिशियली याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी, तेच गरजेचं आहे. आणि सी, तुमचं एवढंच म्हणणं आहे ना की हे सगळं घरी कोणाला कळायला नको. सो डोंट वरी, मी शब्द देतो तुम्हाला, त्या बाबतीत घरी कोणाला काहीच कळणार नाही. ओके, पण इथून पुढे